माहित नसते की हो. तुम्ही तरी सांगा मला. म्हणतो मी काय सांगू अबीर तुला. आज आई ओवीच्या बाबांना बघून का रडले असते म्हणतो मी. आणि त्यांना तिथे बघितल्यावर तिचा चेहरा पण घाबरल्यासारखा का झाला होता. ते दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत असतात काय हो. हे ना तुम्हाला 100% माहिती असणार बघा. सांगा ना हो आजोबा, काय नातं असतं ओवीच्या बाबांचं आणि माझ्या आईचं. अरे बाबा, तुला जे प्रश्न पडले तेच मला प्रश्न पडले. ती ओवीच्या बाबांना बघून का घाबरली, तिथून का पळून आली, मला खरंच नाही काही सांगता येणार. रे असं शक्यच नसतं म्हणतो मी. तुम्ही एवढे वर्ष आईला ओळखता, तिला सांभाळता, किती काळजी घेता तिची तुम्ही. तिची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित असते. मग हे कसं माहित नसतं तुम्हाला. तुम्ही ना आजोबा माझ्यापासून काहीतरी लपवतायत. अरे अबीर, तू जितका गोंधळलेला आहेस ना तेवढाच मीही गोंधळलेलो आहे. मला खरंच काही माहिती नाही, नाही तर मी तुला नक्की सांगितलं असतं. ठीक आहे, तुम्हाला मला सांगायचं नसतं ना आजोबा. नका सांगू म्हणतो मी. मी माझ्या प्रश्नांची स्वतःच उत्तर शोधून काढेन. बाबा थांब ना. बाबा थांब ना रे. बाबा थांब. मी गाडीत शांत बसले कारण तू गाडी चालवत होता. आता मी अजिबात गप्प बसणार नाही. तू माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. सांग मला. ओवी, बास झाला आता. जा कपडे बदल आणि झोप जाऊन जा. मला नाही झोपायचं. मला सांग, अबीरच्या आईला बघून तू असं का वागलास. माझं गाणं किती छान झालं हे त्यांना विचारायचं होतं, तर तू मला आधीच घेऊन इकडे आलास. अबीरच्या आई आणि तू आधीपासून एकमेकांना ओळखता का. एकमेकांना बघितल्यावर तुमचे चेहरे का बदलले. सांग बाबा सांग. ओवी, बास. नको त्रास देऊ मला. जा कपडे बदल आणि झोप जाऊन जा. चल. मला नाही झोपायचं. मगाशी तू गाडीत काय म्हणालास. मला एक महत्त्वाचं काम आहे आणि कामाला न जाता मला इकडे घेऊन आलास. माझ्याशी खोटं बोललास तू. ओवी बाळा, नाही खोटं बोललो मी तुझ्याशी. काम होतं. तू फोन आला मला त्याचा, नंतर त्याने कॅन्सल केलं ते काम. बाबा, तुला गाडीत कोणाचाही फोन आला नव्हता. तू अजून पण खोटं बोलतोय. तू का घाबरलास अबीरच्या आईला बघून. अबीरची आई तुला बघून अशी का वागली. तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी. ओवी, बास झालं. मी नाही शांत बसणार आहे. खूप झाले तुझे प्रश्न. काय बोललो मी तुला. जा कपडे बदल आणि झोप जा. मला कुठेही जायचं नाही. नाही ऐकणार ना तू माझं. नाही. वहिनी, अमृता वहिनी. बाबा, मी कुठेही जाणार नाही. बाबा, माझ्या प्रश्नाची मला उत्तर मिळाल्याशिवाय मी या रूमच्या बाहेर पाऊल टाकणार नाही. शांत बसा. तू शांत बस. सारंग, काय चाललंय. अशी का ओरडते तुझ्यावर. काही नाही, हट्टी झाली आहे जास्त. मी नाही, तू हट्टीपणा करतोय. ओवी, शांत बस बोललोय मी. वहिनी, हिला घेऊन जा. जा तुझ्या खोलीत घेऊन जा. आजचा दिवस तुझ्यासोबत झोपू दे. हिला घेऊन जा. मी नाही झोपणार कुठे. अरे ओवी, बाबा आहे ना तुझा. असं बोलतात का बाबांची. असं बोलायचं नाही बाबाला. मग तो बघ ना कसा करतोय. माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाहीये तो. सारंग, काय झालं. एवढं का चिडली तुझ्यावरती. वहिनी, आज थकलोय मी. आज नको, उद्या सांगतो मी सगळं. आता प्लीज तू हिला घेऊन जा तुझ्यासोबत. आजची रात्र फक्त तुझ्यासोबत झोपू दे बस प्लीज. बाबा, बाबा थांब ना. माझं ऐक आता. बाबाला आज एकट्याला राहू दे. तू माझ्याबरोबर चल झोपायला. मी ना तुला एक छान गोष्ट सांगते. राजा राणीची. नको नको काकू. नाही जायचं. काकू, मला नाही जायचं. सुख असो, दुःख असो, आनंद असो, संकट असो, मी कायम तुझ्यासोबत राहीन. सारंग, आज तुला निवड करावी लागेल ना. तुझं घर, या घराची प्रतिष्ठा की ही मुलगी. पण तुला फक्त एकीचीच निवड करावी लागेल. तुम्ही तुमच्या आईच्या बाजूने नाही, तुम्ही असत्याच्या आणि चुकीच्या बाजूने उभे आहात.
का विठ्ठला आज इतक्या वर्षांनंतर तो माणूस माझ्या समोर का आला? सारंग या नावाशी त्या माणसाशी असलेले सगळे पाश सगळे बंध मी केव्हाच तोडलेत. माझ्या आयुष्यातून मी त्यांना पूर्णपणे वजा केलंय. अगदी मनाच्या कोपऱ्यातून सुद्धा त्यांचं नाव मी पुसून टाकलंय रे. विसरून गेले मी सगळं. जुन्या सावलीला संपून मी माझ्या आयुष्याची एक नवी वेगळी सुरुवात केली होती ना. मग आज मला अचानक काय झालं होतं? त्यांना समोर बघून मला त्रास का होतोय? का त्रास होतोय मला आज एवढा? काही क्षणांसाठी सावलीला बघून एवढा का त्रास होतोय? इतकी वर्ष तर मीच सावलीची वाट बघत होतो. कधी एकदा तिला भेटतोय असं झालं होतं. ती समोर आल्यानंतर तिला भेटून सॉरी बोलायचं होतं. खूप प्रश्नांची उत्तरं विचारायची होती रे त्यांना, पण त्यांच्या चेहऱ्यावर तर उलटे माझ्याबद्दलचे प्रश्न दिसले. आमच्यात जे काही झालं ते सगळं विसरले असतील का ते? मी तर काहीच विसरलं नव्हतं. सगळं लक्षात आहे माझ्या. पण तिने कधीच मागे वळून बघितलं नाही. कधी प्रश्न विचारले नाहीत आणि उत्तरं पण नाही दिले. तिचं विश्व बनवलं तिने. कदाचित म्हणूनच बहुतेक तिला बघितल्यावर मला तिला भेटावं वाटलं नाही. मी निघून आलो. हो, मी निघून आले. कारण त्यांना सोडल्यापासून अबीर आणि मी एवढंच माझं जग आहे. ती गेल्यापासून ओवी आणि मी हेच माझं जग आहे. हेच माझं संपूर्ण आयुष्य आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्वतःला हेच सांगत आलोय मी. मग आज अचानक एवढा त्रास का झाला मला? का होतो एवढा त्रास मला? तेही आज इतक्या वर्षांनंतर. तो माणूस समोर आल्यानंतर का माझं मन असं भरून आलंय? का मला क्षणभर सगळं विसरून धावत जाऊन त्यांना खट्ट मिठी मारावीशी वाटली? का वाटलं असेल असं मला? का सुन्न झाल्यासारखं वाटलं? मला तिला जाब विचारावं असं वाटत होतं. खडसावून विचारावं असं वाटत होतं की हे सगळं काय आहे? का केलंस तू असं माझ्यासोबत? का वागलीस तू अशी? कसं विसरू हे सगळं मी? कसं विसरू? नाही विसरता येणार मला. मागे मागे मी त्यांना आमच्या दोघांच्या प्रेमाची आनंदाची बातमी दिली होती आणि त्या बदल्यात त्यांनी काय केलं? माझं ऐकून घेण्याऐवजी, माझ्याशी साधं बोलण्याऐवजी त्यांनी नातं तोडण्यासाठी थेट 4 माणसं पाठवली माझ्याकडे. आणि आज कार्यक्रमामध्ये माझीच चूक असल्यासारखे जणू मीच गुन्हेगार आहे अशा नजरेने माझ्याकडे बघत होते. गुन्हेगारच आहे ती माझ्या प्रेमाची. तिनेच माझ्याकडे डिवोर्स मागितला. सगळं संपवून ती स्वतःच निघून गेली ना मला सोडून. आणि आज स्टेजवर उभी राहून अशी काही केविलवाण्या नजरेने बघत होती माझ्याकडे, जणू काही या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराला, या सगळ्या परिस्थितीला मी एकटाच जबाबदार आहे. मग मी आहे का जबाबदार? आणि मला कळत नाहीये ते असे का वागले असतील माझ्याशी. जो माणूस माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा तो अचानक इतका कसा काय बदलू शकतो? आमच्यात काहीतरी खूप मोठा गैरसमज तर झाला नसेल ना? किंवा कोणीतरी आमच्या संसाराला नजर तर लावली नाहीये ना? कोणाला विचारूये मी? कोण देणार माझ्या या प्रश्नांची उत्तरं? समोरासमोर बोलल्याशिवाय या गुंतागुंतीतून मार्ग नाही निघणार. कोणतंच उत्तर नाही मिळणार.